आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। पुण्यात आज महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या विरोधात भाजपचं मूक निषेध आंदोलन। आंदोलनात पुणे शहर भाजपचे पदाधिकारी सहभागी होणार। बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांकडून सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची 29 ऑगस्टला बैठक। शाळा महाविद्यालयातील सुरक्षा, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची माहिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर चर्चा होणार। हवाई प्रवाशांना आपत्कालीन वैद्यकीय प्रसंगी आता तातडीने उपचार मिळणार। पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू। पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत बदल। अधिकाऱ्यांबद्दल महापालिका आयुक्तांकडे थेट तक्रारी गेल्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामात बदल करत त्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात येणार। पुणे जिल्ह्यातील पूरग्रस्तांना राज्य शासनाची मदत मिळण्यास सुरुवात। 10,000 प्रत्येकी मदत मिळणार। 16,407 नागरिक पुरामुळे बाधित झाले। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणं तुडुंब भरली, तर दुसरीकडे अनेक भागातील नागरिकांची 2 दिवस पाण्यासाठी वणवण। बदलापुरातील घटनेनंतर पिंपरीत आणखी एक धक्कादायक घटना समोर। 12 वर्षीय पीडित मुलीनं पिंपरीत पीटी शिक्षकाची तक्रार केली। पोलिसांकडून आरोपी पीटी शिक्षकाला अटक। पीएमआरडीए मधील कर्मचारी भरतीचा मार्ग अखेर मोकळा। नव्यानं 407 पदांची भरती होणार। पीएमआरडीए कडून जाहिरात प्रसिद्ध। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा पुढे ढकलली। महाराष्ट्र बंदमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यापीठाचा निर्णय। आता 31 ऑगस्टला ही परीक्षा होणार।